धार आहे. ते असा जीभ बाहेर काढ. डीजे महागाचं पोरग तलवारीची धार. इकडचं बन्याला फाटल्या, त्याच्यात हात घालणे तलवार अशी करते फिरली. मग ही तलवार कुठं, याचा परिणाम काय? 320, 307, 302. बावकी वळख देत नाही. मग बाप 2 एकर विकते आणि मग 6 महिन्याने ह्याला जामीन मिळते. मग ही बाहेर येते, गालात गेले बोया, तलवार गंजलेली असते. मग अजून 4-5 हजार रुपयासाठी ती अजून कुणावर तरी वार करतो. तिकडं कोणतरी त्या जेलमध्ये एक जण भेटलेला असतोच दाखव, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ जातो आणि हा कधी गुन्हेगार होऊन जातो कळतच नाही. दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब होते. मग 4 जण भेटतात त्या मिरवणुकीत. महागाचं पोरग तलवारीची धार. मग मागच्या वर्षी रमेश दारू पिऊन मेला, लिव्हर खराब होऊन. त्याची आठवण याला येते किंवा म्हणते रम्या पाहिजे होता, हिथं नाचत होता हिथं. दुसरा म्हणते होय पिवळं बन्याला घातलं होतं, हो इथं होतं गटारीत पडलं होतं मग नाचता. किती आठवण याला रडू येते. ते म्हणते भर प्या. रम्याच्या आठवणीत मग अजून 2 क्वार्टर जात्या आणि मग दुसऱ्या पुढच्या जयंतीला ह्यो फुटत असतो. हे आमची वेदना समजून घ्या. 2 गोष्टी करायच्या. पोरांकडे लक्ष द्यायचं, शिकवायचं. दारू जो पितोय त्याला ती सोडायची. मी म्हणत नाही दारू पिऊ नका, मी म्हणते दारू प्या, पण कशी प्या. स्वतः बंगला बांधा, वरती टेरेसला जा. मग तुमची बायको अशी बर्फ घेऊन आली पाहिजे. मग तुमचा तो ब्रँड काढा. मग तुमचा तो ग्लास, आणि ग्लास सुद्धा असा पाहिजे अख्ख्या जालन्यात चर्चा पाहिजे. काय साळवेचा आणि तांबेचा ग्लास आहे. चकण्याला काजू, बदाम, द्राक्ष, फिश, सरमय, पापलेट असा तुकडा टाकून खा. गाणी सुरू आहेत जुनी, राज कपूर. पीक खाल्लं गाव म्हटलं पाहिजे. साळवे साहेब, कांबळे साहेब बसले मूडमध्ये. नाहीतर ही सडलेली खारीडा, शेंगदाणा, जिबला असं मीठ टाकायला होते आणि ते कण म्हणते देत नाही घेतले. हे असलं बोललं त्याला लय राग यायला लागले लोकांना माझं, म्हणून मला मारतेच आणि मला बोलवणारा दुसऱ्या दिवशी धरतेच. त्याला का बोलवला होता सर, त्याला नाही काढली. आमची गावात फिरायला करून असं डायरेक्ट. पण मला इथं आमच्या महिला बसल्या, मी काय चुकीच बोलतो. तुम्ही सुद्धा म्हणजे असं आजपर्यंत कोण बोललं. मग तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे, तुमच्या घरी रोज रात्री येतो 11 वाजता. अनेक पॅन्ट अडकावून ठेवते, मळ्याला अडकावले ना खुटीला अडकावले. मग फेस वॉश न काढत होती. म्हणजे जेवून झोपती, पॅन्ट तशीच असते. रोज रात्री आईनं त्याच्या पॅन्टीच्या खिशात हात घाला, कधी ना कधी पुडी लागतीच. आणि ज्या दिवशी पुडी लागल त्या दिवशी गल्लीत अशी जयंती करा डीजेवर. पायतान तुटूस तर त्याला परत पुडीत दिसली की पिवाट लागायची. एवढा फोडू काढा. जो हात तुम्ही घातला नाही, त्याच्यावर दुर्लक्ष केलं, त्याच क्वार्टर पर्यंत पोहोचलाय. बापाला खांद्यावर न्यायच्या वयात तुम्ही बापाच्या खांद्यावरून जाताय. मला वाटते माझ्या बाबासाहेबांना हा समाज अभिप्रेत नव्हता. तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, वकील झाला म्हणजे समाज घडला असं नाही. एक संस्कारित समाज,
उच्च विचारांचा समाज घडला असं वाटत. त्या कुत्र्याला सुद्धा कळलं, ती सुद्धा आले ऐकायला, ती सुद्धा म्हणते हे बरोबर आहे, न भुकता ऐकायला लागले ती सुद्धा, आणि जवळ येऊन ऐकायला, ज्यांना ऐकाय पाहिजे ती लांब आहे. कधी कधी वाटतंय कुत्रीच बरी, कसं का असं ना, पण इमानदारी. अरे चळवळ आजपर्यंत प्रामाणिक कार्यकर्ते जवळ ठेवल्या जे गावगाड्यावर आहे, आणि त्यांच्यासाठी नितीन चंद्रशी 24 तास उपलब्ध आहे. मोठमोठे स्टेज असे फुकून घेईल, एकत्रित राहूया, एकत्रित बसूया आणि एकत्रित मोठं होऊया. हे आमची लुगड्यात बसलेली म्हातारी ही पोरं आहे, इंग्लिश मीडियम मध्ये काही जणांनी टाकले, पण त्याची वर्षाची फी भरायला रक्त काय लागते त्याला, कारण तिथं आरक्षण नाही. ती शाळा प्रायव्हेट आहे, आणि जालन्यात 10 शाळा असल्या तर 9 प्रायव्हेट आहे, आणि सरकारी शाळेला पत्रा मिळते तिथं पाठवण्याची आमची इच्छा आहे. तुम्हाला वाटते पोरं शिकवायचे? जी पोरं आहेत, तरुण आहेत, तुमच्यावर काय जबाबदारी आहे हे तुम्हाला माहितीच नाही, कारण तुम्ही 24 तास त्या मोबाईल मध्ये बघताय नागड्या उघड्या पुरी, गाणी, रील्स. अरे पण तुझी बहीण आहे घरात लग्नाची, तिचा हात पिवळं करायचा आहे, तिच्या काळजीत बाप झुरायला लागलाय, तिचं लगीन होईना म्हणून आई रोज तुम्ही जवळ रडत्या. बहिणीला वाटते दादा हाय, दादा काहीतरी करत. बारका शाळेत जाते तुझा भाऊ, त्याला वाटते माझा हाय दादा, दादा चौकात आहे, नको त्यांच्या संगतीत. संध्याकाळच्या क्वार्टरची सोय दादा करतो, दादा सेंटरिंगला जातो, दादा प्लॅस्टरला जाते, दादा MIDCत जाते, पगाराची वाट बघते, पगार होतोय, दादा क्वार्टर आणतोय, अर्धा किलो मटण खाते, आणि मग कोणीतरी म्हणते तिला एवढं दे तू, चल मोर्चात, आणि तिथं जाऊन दादा म्हणते, कोण म्हणते देत नाही, आणि घेतल्याशिवाय. त्या दादाची परिस्थिती दादाने बदलावी. बहिणीचा हात पिवळं करायची जबाबदारी आईच्या हातातलं खुरपं सोडवायचं, MIDCत जाणारा बाप थांबवायचा, आणि घरावरचा गळणारा पत्रा बदलून तिथं 4 मजल्याची कशी माडी उभी राहील, आणि मग माडीवर न्या की जय भीम जय लढूचे, आणि मग मला येऊ दे की फोन कधीतरी, चंदनशिव या जयंतीला 25 लाख रुपये तुम्हाला देतो, राहिलेला अजून आल्यावर बघू काहीतरी करू. अशा जयंत्या करायला मला सुद्धा समाधान. बराच वेळ बसला, काही उठून गेली, काही महिन्यापेक्षा 2-4च गेली, जी गेली ती आयुष्यातून उठली. नका बघू कोण गेलं मला, तुम्ही बसा, पोरं बघताय वाट, पुढं फार भयानक आयुष्य आम्हाला संपवायचं चाललंय. तुम्हाला वाटते 20 वर्षानंतर तुमचं पोरग कुठं असावं, पोरगी कुठं असावं? जग वेगळी भाषा बोलायला लागले, जगात AI आले, जगात इंटरनेटचा स्पीड वाढलाय, आणि आम्ही अजून पत्र्यात आहे. अख्ख्या आयुष्याच्या कमाईचा अकाउंटवर बॅलन्स 2.5 लाख असल्यावर आमच्यातलं फुटत आहे. मी लय श्रीमंत झालो म्हणतात, पण याच जालन्यातल्या मॉलला एखाद्याची पोरगी शॉपिंग करून बाहेर पडते, तिच्या शॉपिंगचं बिल 3.5 लाख असतं, आणि कोणतरी विचारतंय एवढी शॉपिंग कशाला केलीस, तर ती म्हणत्या माझा छंद आहे, माझी आवड आहे. जास्त लांब नाही साहेब, एवढंच अंतर आहे तिच्यात आणि आमच्यात. आणि आमच्या पोरांच्या
दिवाळीला कपडे घ्यायला आम्हाला बिशी लावायला लागते किंवा व्याजावर पैसे आणायला लागते, तेव्हा आमची दिवाळी होते. ती तुमच्या वाट्याला आले, उद्या तीच तुमच्या लेकराच्या वाट्याला यावं असं जर अजून तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जिवंत राहून सुद्धा तुमचं काही उपयोग नाही. काळ बदललाय. आज दिवसभर गुरासारखं राबून 500 रुपये आज मिळतात, पण अजून 10 वर्षानंतर ते नसणार. काळ जग वेगळी भाषा बोलणार आणि या देशातल्या जाती धर्मांच्या भांडणात विज्ञान इथं लपून राहणार. विज्ञान आमच्याकडे येणार नाही, पण जग मोठ्या गोष्टी करणार आहे आणि आम्ही कुठंच नसणार आहे ही सांगण्यासाठी आलो. त्यामुळे एकमेकांचा हात हातात घ्या. कांबळे कविता घेऊन मी थांबणार आहे, रजा घेणार. कविता आहे कांबळे. आवाज जरा वाढव. आवाज वाढवा. की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कल्ला. हा, कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवलं, पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच काढला. हा, कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणली जागरण गोंधळ बोकाड तरीका. कांबळे म्हणला जमतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकाड शिजवून असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही राहिला, नुसताच काढला. हा, कांबळे चळवळीत आला. चळवळीचा सगळे गट तट बघितले. सगळे गट तेट बघून कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित द्या, बहुजनातल्या सगळ्या जातींनी एकत्रित द्या. शिव, शाहू फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ, वामनदादा समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला, कोणच आलं नाही. मग संध्याकाळी सगळे वैतागून एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला. मग याला कळलं की तुडवायला एकत्रित आले, पण कांबळे नाही राहिला, नुसताच काढला. हा, परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण? अण्णाभाऊ वामनदादा कोण? संविधान काय म्हणलंय? आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते का डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. अरे म्हटला, गावभर पेरलं आणि घरातच नाही उडवलं. त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो डबल हुशार, 2दा काढला. मग याच्या लक्षात आलं DNA मध्ये ही डबल केली, पण विचार ही पुस्तकातलं जात नाही. आणि आता कांबळे वेडा झाला. समाजानं वेडं ठरवलंय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्याला. कांबळे वेड्यासारखं एकत्रित राहा म्हणते. कांबळे वेड्यासारखं भांडू नका म्हणते. कांबळे शिवराय जय भीमराय जय भीम जय लवली बोलते. अण्णाभाऊंची वामनदादांची जयंती एकत्रित करते, एकत्रित ठेवायला कांबळे बघते. पण कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाचा झेंडा नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान कांबळेने उघडून ठेवलं. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवतात, तर कांबळे नाही राहणार, नुसताच करते. हा कांबळे जोपर्यंत जिवंत तोपर्यंत ही एकत्र राहणार आहे. आणि हा कांबळे तुम्ही आम्ही जपला पाहिजे. मित्रांनो, एवढंच सांगा. तू तळमळीत सांगितलं, तुम्ही काय घ्यायचं कुठून घ्यायची बघा. आमची वयस्कर माणसं आहेत, केस पिकलेली,
त्यांना माझी विनंती आहे की तरुण पोरं आपापसात भांडते, त्यांच्यामध्ये पडा, 4 शब्द सांगत राहा. नाही नुसता रिमोट हातात येऊन गेली बसते बातम्या बघत, तिकडे वर सरकार पडते का त्याची वाट बघ. काय समज गणित काय चालते ती बघा. सोनबाई फवत येत नाही म्हणून चिडते, चहा केला नाही म्हणून रागाला येते. आमचा गणित. चायनेला बसलं ना म्हणून त्या टीव्हीवर राहतात. त्याला बघायच्या त्या बातम्या, तर नातू लावती कर्ट. अख्ख्या गणित दंगा, मग तीच दुपारी झाडाखाली येऊन बस. काहीच कर मला म्हटल्या मग तीच भांडण लावते, मिटवायची सोडून. तंबा मळत मळत देतील त्यांचा. पोरांना भांडण देऊ नका. तिथं साहेब बसले डिपार्टमेंट मध्ये, त्यांना विचारा रोज गुन्हेगार त्यांच्याकडे असतात. कोण आहे ती गुन्हेगार? आमचीच आहेत सगळी. तुमच्या लिस्ट मध्ये आरोपी, संशयित आरोपी, वॉन्टेड आरोपी गायकवाड, कांबळे, साळवी, ठोंबरे, देवकुळे. गायकवाड हीच आहे. कुलकर्णी देशपांडे फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे नाही. आमचीच आहे. जोशीला अटक काय बातमी. दंगल झाली, दंगलीत नेने, सेने, साने, लेने आरोपी सापडले. दंगलीत आरोपी कांबळे, साळवे, गायकवाड अटक. त्या बिचारीला तिचं लग्न झालं तेव्हा तिच्या बापानं 2 मणी घातलं मंगळसूत्र. ती मणी मोडायची येळी. बदला. जग फार वेगळी भाषा बोलायला, म्हणून बाबासाहेबांना व्यापकतेने घ्या. प्रॉब्लेम ऑफ रुपीज, अर्थगणित, पैशाचं गणित सांगणारे बाबासाहेब घ्या. अण्णाभाऊचं साहित्य वाचा. तुफानात ते दिवे आम्ही, तुफानात ते दिवे म्हणणारे वामनदादा जवळ करा. आयुष्य समृद्ध झाल्याशिवाय. जय भीम, जय जय.